अतिशय दुर्दैवी अशी घटना आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये घडलेली आहे. ही गोष्ट कालची गोष्ट नाही, परवा सुद्धा आपल्या सर्वांना समजलं असेल, रणखाम येथे एका मुलीवरती चाकूने हल्ला करण्याचं काम एका मुलाने केलेलं आहे. मला एवढंच वाटतं की आपण आता अशा युगामध्ये आहोत क्षेत्रामध्ये मुली चांगलं काम करताना दिसतात. वर्गामध्ये पहिला क्रमांक, पहिले 5 क्रमांक कोणत्याही शाळेमध्ये जाऊन बघा, त्या मुलींचे असतात. अशा वेळी अशा काही घटना ज्या होतात त्या आपल्या सर्वांना कितीतरी वर्ष मागे सोडून देतात. मुली पुढे आल्या पाहिजे, महिला पुढे आल्या पाहिजे, पण आधी हे असे विकृत असलेले लोकांचे विचार त्यांनी बदलले पाहिजे. मला एवढंच वाटतं की ती चिमुकली फक्त 13 वर्षाची आहे. तिच्या तोंडावरती जे ऍसिड, त्याचा जो त्रास मी तिला हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतले, तिला शब्द फुटत नव्हते, ती रडून पण नव्हती शकत, कारण डोळ्यावरती ऍसिड होतं. काय वेदना तिला होत असतील, काय वेदना तिला होत असतील. आणि ह्या वेदना काही 1 दिवसाच्या नाही, आयुष्यभराच्या आहेत. हे कधी आपण समजणार. त्या मुलीच्या पुढचं आयुष्य, एक जीव जो आहे ना, तो आयुष्यभर तडफडणार आहे. हे आंदोलन आपण ह्याच्यासाठीच केलंय की मला किंवा थोरात साहेब किंवा आपण सर्वजण, मी कालच म्हटलं होतं, राजकारण, पक्ष, धर्म, जात या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवून मुलींच्या सुरक्षेसाठी आलं पाहिजे, पुढे आलं पाहिजे. कडक कायदे, कडक कायदे, राजकारण आणलं नाही पाहिजे. कडक कायदे असे झाले पाहिजे की जो कुणी असेल त्याला इतकी कठोर शिक्षा झाली पाहिजे की ह्या मुलीच्या आयुष्यासाठी परत कुणी असा पाऊल उचलला नाही पाहिजे. काय तिचा दोष होता? शाळेतून घरी चालली होती फक्त. तुम्ही काय तिचा दोष होता? शाळेतून घरी चालली होती, आपण सर्वांनी बघितलं तिला. एवढीशी चिमुकली, तिच्यावरती कुणी ऍसिड फेकलं, ऍसिड हल्ला. परवाची ती मुलगी, तिच्यावर चाकूचा हल्ला. आणि काय चाललंय संगमनेरमध्ये? आपल्याला, मला एवढंच वाटतंय की हा संगमनेर तालुका, हा आपला तालुका इतका सुंदर आहे, आपली लोक सगळी एवढी चांगली आहेत. त्यांनी सर्वांनी, खरंच म्हणजे मी कोणत्या पालकांना दोष देणार नाही, मी कोणत्या मुलांना दोष देणार नाही, कारण माहिती नाही कुणी केलाय हा हल्ला. जोपर्यंत तो आरोपी समोर येत नाही तोपर्यंत आपण सर्वजण, कोणाला जे काही माहित असेल, मला असं वाटतं की पोलिसांना सहकार्य करा, प्रशासनाला सहकार्य करा. शासन आणि प्रशासन हे सगळेजण एकत्रित आले पाहिजे आणि मुलींच्या सुरक्षेसाठी कायदा जो आहे तो कठोर आणि कडक झाला पाहिजे, एवढीच विनंती मी करते. मी ह्या घटनेसाठी आपल्या सर्वांच्या वतीनं, संगमनेर तालुक्याच्या वतीनं मी इथे जाहीर निषेध करते आणि थांबते. ताई, त्यांना विचारा किती दिवसात आरोपी पकडणार आहे पोलिसांना? किती दिवसात कोण आहे ते विचारून घ्या. सरपंच त्यानंतर निवेदन वाचून आंदोलन आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये काल वडगावमध्ये जो काही अनुचित प्रकार घडला, आपली एक 6वीमध्ये शिकणारी 11-12 वर्षाच्या मुलीवर ऍसिडने त्या ठिकाणी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये मुलगी जवळजवळ 60% जळालेली आहे.
मी प्रथमतः आपल्या संगमनेर तालुक्याच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला या निमित्ताने विनंती करतो की आपण या प्रकरणामध्ये जो कोणी आरोपी आहे त्या आरोपीला त्वरित अटक केली पाहिजे. त्या आरोपीवर कठोरात कशी कारवाई करता येईल याकडे आपण प्रथमतः लक्ष दिलं पाहिजे. या तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून, या तालुक्याचे कार्यकर्ते म्हणून आमची जी जी मदत या प्रकरणामध्ये आपल्याला लागेल त्या प्रकरणामध्ये या तालुक्यातील, या गावातील सर्व कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. परंतु या निर्दयी आरोपीला आपण मोकळे सोडता कामा नये. प्रशासन या ठिकाणी हातावर हात धरून चालणार नाही. तर असे प्रकार जर आपल्याला थांबवायचे असेल तर अशा प्रकारच्या आरोपीला चौकामध्ये फाशी द्यावी अशी मी या निमित्ताने मागणी करतो. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण व्हायचा नसेल तर आपण या आरोपीला कठोरातली कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस ताब्यात घ्या आणि त्या ठिकाणी आरोपीवर कारवाई करा, अशा पद्धतीची मागणी आज या निमित्ताने करतो. भविष्यामध्ये अशा शालेय मुलीवर कुठे अन्याय अत्याचार होणार नाही, त्या मुलीला संरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आपण प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी संरक्षण म्हणून पोलीस गस्त त्या ठिकाणी वाढवली पाहिजे. एवढंच नाही तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या, प्रत्येक पालकांची आपण या ठिकाणी एक मीटिंग घेतली पाहिजे, त्या मुलींना संरक्षण दिलं पाहिजे ही मागणी या निमित्ताने करतो. पुन्हा एकदा झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की आरोपीला ताब्यात घ्यावं. मी या घटनेचा माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने, आपल्या सर्व तालुक्यातील कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय भीम. काल असताना याच राज्य महामार्ग कोल्हापूरच्या लगत हडकीवाड्याच्या दरम्यान जवळ साधारण हायवेपासून 200 मीटरच्या अंतरावर काही अज्ञात विकृतींनी तिच्यावर फॅड असा ऍसिड हल्ला केला. सगळ्यात प्रथम मला मळ्यातल्या बायांचा फोन आला. मी तत्काळ आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, तसेच आपल्या संगमनेर तालुक्याचे लाडके आमदार अमोल भाऊंना विधिमंडळात असताना तत्काळ संपर्क केला व जनसेवा कार्यालयातून मला तत्काळ सूचना प्राप्त झाल्या की पीडित जशी असेल तशी तत्काळ प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करावी. मी सर्वप्रथम तिचा प्रथमोपचार वडगावमधील जम्बूकर हॉस्पिटलमध्ये केल्यानंतर तिला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात शिफ्ट केलं. याच दरम्यान आपल्या संगमनेर ग्रामीण गुलेवाडी येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय साळुंखे साहेब सुद्धा तत्काळ दाखल झाले व त्यांनी सगळ्या घटनेचा आढावा घेऊन सर्व अधिकाऱ्यांना, आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली व तत्काळ तपास यंत्रणेला सूचना करून तपास चालू केला. या सर्व घटनेचा आपल्या आमदार अमोलभाऊ खताळ यांनी विधिमंडळात सुद्धा आवाज उठवला आणि त्यामुळंच विधिमंडळातून देखील आपल्या महाराष्ट्र राज्याचे महिला बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा मनोदय योजनेतून या पीडिताला भरेवाची मदत तसेच प्रथमोपचारासाठी मदत सहकार्य करण्याचं आश्वासन आपल्याला दिलं. मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या मदतीने, सहकार्याने गेल्या 6-7 महिन्यापासून इथे पोलीस चौकी इथं दिलेली आहे. मध्यंतरी तिथं दिवसभर